चॅप्टर नंबर 5 हीट घ्यायला मला फार आनंद वाटतो, कारण का ही हीट इतकं सोपं इझी जे आहे ना ते खूप छान आहे. हीट मी तुम्हाला परफेक्ट 1 शॉटमध्ये तुम्हाला हीट हा लेसन शिकवणार आहे. सो बी रेडी विथ युअर ऑल स्टडी मटेरियल. ठीक आहे गाईज, तर तुमच्यापाशी कंपल्सरी तुमची जी पेन, पेन्सिल, इरेझर, शार्पनर सगळं आहे ते सगळं तुमच्यापाशी हवं आहे. ओके गाईज, आणि मेन म्हणजे तुमची टेक्स्टबुक आणि हातामध्ये पेन्सिल कंपल्सरी आहे. ओके, तर आता आपण हीट हे धडा अभ्यासणार आहोत. तर पहिलं आहे लॅटेंट हीट. तर व्हॉट डू यू मीन बाय लॅटेंट हीट? ओके, तर लॅटेंट हीट म्हणजे काय आता आपण हे पाहायचं आहे. ठीक आहे, सो लॅटेंट हीट म्हणजे द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट. आय नो तुम्हाला काहीही समजलेलं नाही आहे लॅटेंट हीटमधलं, तरीही मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, लॅटेंट हीट हे बघा त्यांनी काय सांगितलं आहे. लॅटेंट हीट म्हणजे काय की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड. हीट एनर्जी ॲब्झॉर्ब म्हणजे हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होते ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे, ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड. ओके, आता आपण हे एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, सपोज हा आहे आईस क्यूब. ठीक आहे, हा आईस क्यूब आहे. आता ह्या आईस क्यूब जो आहे ना, आता हे पाणी होतं आहे. पाणी म्हणजे व्हाईट कलर मी का घेतला नाही का, व्हाईट कलरचं पाणी. ठीक आहे, पाणी होतं आहे याचं, आणि हे सॉलिड आहे ना. ही कोणती स्टेट आहे? ही सॉलिड स्टेट झाली. आता हे सॉलिड स्टेटमधलं लिक्विड स्टेट म्हणजे लिक्विड स्टेट होणार बघा. हे लिक्विड स्टेट झालं. ह्या आईस क्यूबचे जे लिक्विड स्टेटमध्ये झालं ह्याला आपण काय म्हणू? ठीक आहे गाईज, ह्याला आपण काय म्हणू? करेक्ट, व्हेरी गुड. समजलं तुम्हाला ही कन्सेप्ट? लॅटेंट हीट आपण ह्याला काय म्हणू? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे जे सॉलिड, आता तुम्ही आईस बघितला तर आईसचं लिक्विडमध्ये कन्वर्जन झालं हे त्याला काय म्हणतात? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, सो नेक्स्ट आहे हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इन टू गॅसेस इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन. तर आता तुम्ही नीट समजून घ्या बरं का गाईज, हे खूप जास्त इझी आहे. तर तुम्ही मगाच्या स्टेपमध्ये बघितला की आईसचं कन्वर्जन कुठं झालं? वॉटरमध्ये. आता वॉटरचं कन्वर्जन कशात होत आहे? स्टीममध्ये होत आहे. तुम्ही हे सॉलिड स्टेटमध्ये होतं, हे लिक्विड स्टेटमध्ये होतं. आता हे कशात चाललं आहे? गॅसियस स्टेपमध्ये, म्हणजे स्टीम होत आहे, याची स्टीम होत आहे. ठीक आहे, याची स्टीम होते. हे आईस मेल्ट झाला, आईस कन्वर्ट्स इंटू लिक्विड. आता हे लिक्विडचं काय होणार? परत गॅसियस होणार. ह्याला काय म्हणतात? करेक्ट, ह्याला आपण म्हणायचं, म्हणा बघू, ह्याला आपण म्हणायचं लॅटेंट व्हॅपोरेशन. ओके, व्हॅपोरेशन. तर आईस, वॉटर आणि स्टीम. ओके, समजलं? ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया. तर त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की द ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाईम. तर ग्राफ सांगितलेला आहे, ग्राफ टेम्परेचर वर्सेस टाईम. तर तुम्ही बघू शकता इथे स्पीड दिलेलं आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम दिलेला आहे, आणि खाली टेम्परेचर दिलेलं आहे. ठीक आहे, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे. तर त्या टेम्परेचर आणि व्हॉल्यूमनुसार त्यांनी ग्राफ काढलेला आहे. तर आता आपण मगाशी काय बघितलं, आता आपण बघायचं स्पेसिफिक लॅटेंट हीट. ठीक आहे, तर द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ द सॉलिड टू कन्वर्ट इन टू लिक्विड फेज इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. बघा, आता मगाशी आपण काय बघितलं की आईसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होते, म्हणजे काय? युनिट मास ऑफ अ सॉलिड कन्वर्ट इन टू लिक्विड फेज. हे बघा, युनिट मास ऑफ अ सॉलिड कन्वर्ट इन टू लिक्विड फेज. ठीक आहे, याला काय म्हणतात? स्पेसिफिक लॅटेंट हीट. हे इम्पॉर्टंट आहे.